पाहताय एबीपी माझा। आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी राजकीय घडामोड महाराष्ट्रातली ती म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमधनं भाजपनं घेतलेली माघार। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अर्ज मागे घेण्याची आजची शेवटचा दिवस होता। त्या शेवटच्या दिवशी भाजपनं फक्त काही तास अगोदर ही घोषणा केली आणि त्यामुळे अर्थातच अनेक राजकीय प्रश्न उपस्थित झाले, ज्यांची चर्चा सध्या सुरू आहे की इतक्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपनं माघार घेण्याचा निर्णय का प्रलंबित ठेवला होता, जर भाजपला माघार घ्यायचीच होती तर। आणि या सगळ्याला कारणीभूत राज ठाकरे यांचं पत्र, शरद पवार यांनी केलेली विनंती किंवा शिंदे गटाकडनं केलेली विनंती, ही सगळी कारणं आहेत का? आणि या सगळ्या कारणांची जर पार्श्वभूमी बघितली तर भाजपनं आज घेतलेली माघार ही त्यांची उद्याची गुंतवणूक आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतो। आणि याच सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आता आपण या विशेष चर्चेचं आयोजन केले, ज्यामध्ये सहभागी होत आहेत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे। सुषमाताई, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। थँक्यू सो मच। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी। केशवजी, स्वागत आहे। धन्यवाद। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्या सोबत आहेत आणि माझ्या सोबत स्टुडिओमध्ये माझा सहकारी अभिजित करंडे। अभिजित, नक्कीच। आणि सुरुवातीला केशव उपाध्यायजी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी। अनेक जे प्रश्न उपस्थित होतात त्यातलं सर्वात महत्त्वाचं, जर राजकीय संस्कृती हा जो मुद्दा आज भाजपनं उपस्थित केलेला आहे की राजकीय संस्कृती महाराष्ट्राची आहे की जर एखादा उमेदवार त्याच्या कारकिर्दीमध्ये निधन पावला असेल तर त्याच्या कुटुंबातलं कोणी निवडणूक लढवणार असेल तर आपण उमेदवार देत नाही, असं जर असेल तर या अगोदरच्या 3 निवडणुकांचा इतिहास तसा नाहीये। मग असं असताना आजचा नेमका निर्णय, याचं खरं कारण काय? एक तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना जे आनंदात राहायचंय की भारतीय जनता पार्टीने काहीतरी घाबरून आपला उमेदवार मागे घेतला, ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया काही जणांकडून सुरू आहेत, तर त्यांना त्या आनंदात जरूर राहू द्यावं, त्याबद्दल आक्षेप असणं काही कारण नाही। त्यांना शुभेच्छाच मी देतो। मुळात भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक ही तितक्याच गंभीरतेने लढते, प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला उमेदवार उभा करते, हार पराभव हात चालूच असतात आणि ते स्वीकारून भारतीय जनता पार्टी पुढे जाते। त्यामुळे भारतीय जनता पार्टी दृष्टिकोनातून लगेच आज काय माघार घेतली, बघा कसं पळून गेले, अशा प्रतिक्रियेला महत्व नाही। त्यातला दुसरा मुद्दा, तिसरा त्यातला मुद्दा असा आहे की मागच्या 3 निवडणुका आणि या निवडणुकीत फरक काय, असा प्रश्न तुम्ही आता मला उपस्थित केलाय। मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक निवडणूक ही पहिली निवडणूक दुसऱ्या निवडणुकीसारखी नसते। प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात, प्रत्येक निवडणुकीचे प्रश्न वेगळे असतात आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या वेळेचं वातावरण वेगळ्या पद्धतीचं असतं। असं आहे की यावेळी तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो, म्हणजे त्याच्यामध्ये की इव्हन विधान परिषद निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं होतं उद्धव ठाकरेंनी त्यावेळी की तुम्ही तुमचा एक कॅन्डिडेट आणि त्यावेळेच्या मवे सरकारला तुम्ही त्यावेळी उमेदवार मागे घ्या आणि आम्ही तुम्हाला त्यावेळी दुसरी जागा देऊ, अशा पद्धतीने। त्यावेळी त्यांनी ते ऐकलं नाही। इतिहास काय घडला होता माहिती आहे सगळ्यांना। प्रश्न आता या सगळ्या विषयामध्ये की काल या ठिकाणी राज ठाकरेंचं पत्र आलं, त्याच्यानंतर शरद पवार यांनी ती भावना व्यक्त केली आणि त्यानंतर शिंदे गटात सरनिकांनी आमदारांनी पत्र लिहिलं। या सगळ्या भावना लक्षात घेऊन अशा पद्धतीच्या विनंतीला मान देणं, आता कदाचित जर त्यावेळी तशा प्रकारची विनंती मागच्या निवडणुकीत झाली असती, बरं सगळ्यात पहिल्यांदा गैरसमजात आपण बाहेर आलं पाहिजे की आपण अशी काही महाराष्ट्राची परंपरा आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये पत्नीचं, म्हणजे अशी उदाहरणं आहेत पण ही जणू परंपरा आणि नियम आहे, या भ्रमातून सुद्धा आपण बाहेर आलं पाहिजे की अशी परंपरा आहे, काही उदाहरणं आहेत, नक्की आदर्श उदाहरणं आहेत, चांगली उदाहरणं आहेत, पण ही एकमेव परंपरा असं नाही। अगदी 94 उदाहरण काढतो मी। आमचे विनय नातू त्यावेळी उभे होते, ज्यावेळी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आमदार, त्यावेळी राष्ट्रवादीने त्या ठिकाणी उमेदवार टाकला होता। गोपीनाथ मुंडे यांचा विशेष उल्लेख वारंवार आला, त्यावेळी मवियाचा, त्यावेळी मवे नव्हतं पण त्यावेळी त्यांचा कॅन्डिडेट होता। त्यामुळे अशा पद्धतीने हे काही फक्त ही एकमेव परंपरा आहे, कारण नाही। शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो, आणि या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने पुढच्या काळामध्ये महापालिका निवडणूक आहेत सगळ्या गोष्टीत त्यावेळी ती लढेल, तो मुद्दा नाही। आज एकूण सगळ्यांनी केलं आवाहन, एकूण त्या ठिकाणचं वातावरण, एकूण सगळ्या गोष्टी लक्षात घेता ज्या पद्धतीचं विनंती केली गेली त्याचा मान ठेवून या सगळ्यामध्ये उमेदवार हे करून आम्ही शिवसेनेला पण केशवराव, तुम्ही संदर्भ सांगितला नाहीत ना, तुम्हाला संदर्भ विचारला होता की नेमकं काय। मी तुम्हाला 30 सेकंदात मला एक जर संदर्भ सांगितलं की माघार का घेतली, फक्त केवळ विनंती म्हणून माघार घेतली असेल तर याच्या आधीच्या विनंत्यांना मान दिलेला नव्हता, त्यामुळे यावेळेचा संदर्भ कळत नाहीये, इतकं संदर्भ सांगाल का आपण? मी तुम्हाला संदर्भच सांगितला। मग पहिली निवडणूक एक असं आहे की ही निवडणूक मागच्या वेळी जर कदाचित कोणी आवाहन केलं असतं तर त्याचा विषय झाला असता। असं आहे की मी तुम्हाला अच्छा, म्हणजे मनसेनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आवाहन केल्यानंतर भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतं? नाही, प्रश्न मनसेने करण्याचा किंवा राष्ट्रवादीने करण्याचा नाहीच आहे या ठिकाणी।
प्रश्न असा आहे की ठीक आहे, या निमित्ताने एक चांगलं परंपरा संस्कृती सुरू करू. विनंती केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मन मोठं दाखवलं. हेच मन मोठं ठीक जर आहे विधान केशवराव, परिषदेमध्ये केशवराव झालं मला असतं, तुमच्याकडे तर इतिहास बदलला असता. हेच मन मोठं जे दाखवलंय ना त्याच्याबद्दल विचारायचं आहे. त्याचं कारण असं आहे की आता वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या. विरोधकांकडून असा आरोप करायला सुरुवात झालेली आहे की ज्या वेळेला ऋतुजा लटकेंना निवडणूक लढवायची होती, त्यांनी ती जाहीर केली की मला निवडणूक लढवायची, त्यावेळेला त्यांच्यामध्ये अडथळे आणले गेले, त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही गेला, मग त्यांना कोर्टात जावं लागलं. कोर्टात गेल्यानंतर पालिकेच्या वकिलांनी सांगितलं की तिथं त्यांच्या विरोधात एक तक्रार पेंडिंग आहे ती, आणि ती कधी आली आहे तर ती कालच आली आहे. तर असं ज्यावेळेला काहीतरी घडतं आणि त्यानंतर मग अख्खा अर्ज जाहीर, म्हणजे निवडणूक जाहीर होते, अर्ज भरतो उमेदवार, शक्तीप्रदर्शन होतं दोन्ही बाजूनी, कुणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न नाही, दोन्ही पक्ष तगड्यांनी काम करत आहेत. प्रश्न असा आहे की मग त्यावेळेला त्या वेळेला आपण राजकीय संस्कृतीचा विचार का करत नाही? लटकेंना ज्या पद्धतीनं एक षडयंत्र केल्याचा भास त्यातून जो निर्माण झाला, तर त्यामुळे हे सगळं घडलं असं मला वाटतं. एक मिनिट अभिजित, बोला. एक मिनिट, मला फक्त 30 सेकंद द्या. अभिजित आणि महिला दोघांना विनंती आहे. असं आहे की जो लटकेंना षडयंत्र केल्याचा भास निर्माण करता, पण त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने षडयंत्र निर्माण केलंय, असा अन्याय भारतीय जनता पार्टी करू नका. मला एक विधान, एक कृती अशी मला भारतीय जनता पार्टीची गेल्या 15 दिवसातली दाखवा की ज्यावेळी लटकेंच्या जे काही त्यांची सुरू होतं महापालिका अमुक सगळ्या विषय सगळ्यामध्ये, त्यावेळी भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ग्राउंडवर काम करत होती. लटकेंच्या महापालिकेच्या काय जे सगळं सुरू होतं कोर्टबाजी, त्याच्यामध्ये एका शब्दाचं एका केशवजी असा गैरसमज होऊ नये की तो आरोप तुमच्यावर केलाय. नाही, भाजपवर किंवा तुमच्यावर आरोप केला असा गैरसमज होऊ नये. मी असा प्रश्न विचारला की अशा चर्चा चालू झाल्या, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीला तुम्ही एका कठड्यामध्ये उभं करणं हे भारतीय जनता पार्टी अन्याय करणं ठरतं. केशवजी तुम्ही ऐकलं नाही, मी परत एकदा रिपीट करतो आणि मी सुषमा अंधारेंकडे जातो की तुमचा गैरसमज होऊ नये केशवजी, की असं आहे केशवजी, तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून मी तुम्हाला परत क्लॅरिफाय करतो की हा आरोप तुमच्यावरती केलाय असा प्रश्न मी विचारला नाही. अशा चर्चा ज्याला चालू होतात त्याबद्दल मी तुम्हाला विचारलं, त्याचं उत्तर तुम्ही दिलं. हरकत नाही. मी सुषमा अंधारेंकडे जाईन. सुषमाताई इतक्या मोठ्या मनानं आणि काही राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या वेळेला माघार घेतली जाते त्यावेळेला ती खेळकर प्रमाणानं स्वीकारायला तरी काय हरकत आहे? शिवसेनेच्या वतीनं अचानकपणे परत एकदा आक्रमक होण्याची आवश्यकता काय आहे की हे एका स्क्रिप्टचा भाग आहे वगैरे वगैरे? शरद पवार साहेब सुद्धा म्हणाले की भाजपने ऐकलं, विनंती केली, ऐकलं, उत्तम आहे. तर मग हे स्क्रिप्टचा भाग वगैरे आणणं असं का होतंय सुषमाताई? नाही, शिवसेना आक्रमक वगैरे होणे हा काही भाग नाहीये. मुद्दा हा आहे की मघाचपासून आपण, खरं तर केशवजी आमचे स्नेही आहेत आणि ते फार छान प्रवक्ते आहेत, परंतु आपण त्यांना जे 3 वेळा विचारलं की नेमकं कारण सांगा की का माघार घेतली, नेमकं कारण. आता जर राजकीय संस्कृती हा जर मुद्दा असेल तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत ती संस्कृती का दिसली नाही? किंवा पंढरपूरला जेव्हा भारत बालकेजींचं निधन झालं आणि त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली तेव्हा समाधान आवताडेंना उभं करताना ती राजकीय संस्कृती का आठवली नाही? 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू बा की नाही, विधवा पत्नीच्या विरोधात उमेदवार देऊ नये असं वाटलं असेल. मग असं वाटलं तर मग 2 दिवसांपूर्वी मुर्जी पटेलांचा उमेदवारी अर्ज भरताना एवढा लाखो करोडो रुपयांचा चुराडा करून शक्ती प्रदर्शन का केलं गेलं? अनेक मुद्दे आहेत. एक दुसरी गोष्ट अशी की तरी सुद्धा आपण असं गृहीत धरू बा की राज साहेबांची जी विनंती आहे ती त्यांनी मान्य केली, चला मान्य केलं. पण मला पुढचा प्रश्न पडतो, जर कारण मनसेच्या लोकांना पण असं वाटणं स्वाभाविक आहे ना की आमच्या अध्यक्षांनी विनंती केली आणि असं झालं, बोलाला फुलाला गाठ पडली. पण जर असं असेल की मनसे अध्यक्षांच्या पत्रामुळे हा निर्णय घेतलाय तर माझी उलट विनंती आहे मनसे अध्यक्षांना, चला आम्ही खेळकरपणे स्वीकारतो सगळं, पण माझी विनंती असेल की राजभाऊ, ज्या महामहिम राज्यपाल पदावरच्या व्यक्तीने वारंवार महाराष्ट्राचा अवमान केला, अशा राज्यपाल पदावरच्या व्यक्तीला तथाकथित महाशक्तीने परत बोलवून घ्यावे असं पत्र राजभाऊ देतील का? आणि दिलं ते पत्र तर भाजपा ते पत्र स्वीकारेल का? माझं म्हणणं काय आहे सुषमाताई 2 मुद्द्यांची गल्लत होती. आता आपण बोलतोय ते अंधेरी पूर्वबद्दल बोलतोय. आपण जर मागे गेलो इतिहासात तर इतिहासातून बरंच काही, म्हणजे त्या उत्खननातून इतकं काही निघेल की त्याच्यावरती चर्चा करण्याला आपल्याला दिवस पुरणार नाही. मुद्दा असा आहे की तुम्हाला असं का वाटतंय की हा एका स्क्रिप्टचा भाग आहे? एवढाच माझा प्रश्न. अरे मला साधं गणित कळत नाहीये. काल पत्र आलं आणि आज माघार घेतली तुम्ही. तुम्हाला माघारच घ्यायची होती. सोकॉल तुमचं जर ते काय म्हणतात त्याला की संवेदनशील राजकारण दाखवायचं होतं तर मग मुळात तुम्ही शक्ती प्रदर्शन करत अर्ज का भरला? का महापालिकेला मध्ये आणलं आणि त्यांचा राजीनामा लटकवला? का तुम्ही त्या सगळे अडथळे आधी तयार केले?
आणि हे सगळे अडथळे तुम्ही तयार करता, परंतु सगळ्या पोल एजन्सीजचे जेव्हा पोल आहेत ते पोल मात्र तुमच्या अगेन्स्ट जात आहेत असं तुम्हाला वाटतं, त्यावेळेला तुम्ही हा निर्णय घेता. तुम्हाला तुम्हाला ठीक आहे. तुम्हाला सुषमाताई कुठून माहिती मिळाली की असे पोल झालेले आहेत? कारण की अशी चर्चा तर माध्यमांमध्ये खूप चालू आहे, म्हणून मला हा प्रश्न विचारायचा. असं काही आहे तुमच्याकडे माहिती अधिकृत? असे पोल आपण जर सोशल मीडिया आणि युट्यूबर्स वेगवेगळे बघितले, ज्याच्यावरती एक्झिट पोल आणि वोटिंग आहे, त्या प्रत्येक ठिकाणी 80 to 90% जे वोटिंग आहे ते ऋतुजाताईंच्या बाजूने आहे, हे आपल्याला स्पष्टपणे दिसेल. बरं, तुम्ही 80 to 90% म्हणजे फारच मोठा आकडा सांगितला आणि मगापासून तुम्ही जे जे मुद्दे मांडताय त्याच्यावर सातत्यानं केशव उपाध्ये बोटवर करतात, त्यांना बोलायचंय. केशव उपाध्येची तुमची प्रतिक्रिया पण अगदी थोडक्यात. केशवजींनी खरंच बोलावं, मला सुद्धा त्यांना ऐकायचंय. मला केशवजींना खरंच विनंती करायची आहे की ठीक आहे, माझ्या सगळ्या मुद्द्यांवरून मी माघार घेते, काही हरकत नाही. तुम्ही आमचे मित्र आहात, आम्ही लगेच माघार घेतो सपशेल. तुम्ही एवढी मोठी माघार घेतली, मी थोडीशी माघार घ्यायला काय हरकत आहे, मी लगेच माघार घेते. मग अडचण काय होती, कारण काय होतं तुम्ही सांगा. सांगतो ना ताई आमच्या जुन्या स्नेही आहेत, चांगल्या परिचित आहेत आमच्या, त्यामुळे तो मुद्दा नाही. आणि ताई बोलतात त्या आम्ही नक्की ऐकतो, तो काही विषय नाही. मुळात असं आहे की आता इथे हातच्या कांकणाला आरसा कशाला, असा माझा प्रश्न आहे. त्या म्हणाला की म्हणजे मला खरंच मला हसू आलं की सोशल मीडियावरती काय ट्रेंड निवडणुकीचे ते काय बघायचे 80-90%. मला वाटतं एबीपीने एक ट्रेंड चालवला होता, मी चुकत नसेल तर, आणि एबीपीच्या कौलामध्ये 73% लोकांनी मुंजीप्रेड जिंकलं होतं. म्हणजे मी हे 100% खरं झालं म्हणत नाही, आणि 25% जिंकलं असं म्हणत होते. म्हणजे असंच निकाली असं म्हणत नाही, पण अगदी ज्या जो निकष आमच्या ताईंनी लावला तो निकष मी लगेच तिथल्या हातच्या कांकणाला आरसा कशाला हे सांगितलं मी तिथे, की तो कसा चुकीचा आहे. अशा किंबहुना अशा निकषांवरती निवडणूक कधीच जिंकणे खेळली जात नाही, त्याचे संदर्भ वेगळे असतात. पण ठीक आहे, म्हणजे मी उदाहरण दिलं. दुसरं मी वारंवार सांगितलं आणि सुरुवातीला मांडणीतही मी सांगितलं की प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. मागे 3 वेळा घडलं नाही, मागे 25 वेळा घडलं नाही, अशी उदाहरण आहेत. त्यामुळे याचा अर्थ लगेच पुढचं घडणारच नाही का, असं नसतं. त्यामुळे उलट एका अर्थाने चांगलं पाऊल आम्ही टाकलंय, त्या पावलाचं स्वागत केलं पाहिजे. आणि त्याच्यावर मी असं म्हणतो की भारतीय जनता पार्टी घाबरली आणि उमेदवार उजिला नाही, अशा भ्रमात कुणा राहायचं असेल तर त्यांनी ते राहावं. प्रश्न आहे, मी आणखीन उत्तर देतो. आणखीन एक उत्तर मला द्यायचं राहील की ते म्हणाले की मग एवढा कोरडा केला कशाला, अर्ज भरायला केलं कशाला. माझं पहिलं वाक्य असं होतं की प्रत्येक निवडणूक, मग ते ग्रामपंचायत आणि टाकरीचा विषय करायचा झाला, तुमचं चॅनल दाखवत आहे, सगळे चॅनल आज दाखवत आहे, आजही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात नंबर 1 आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा आज ज्या सातत्याने येत आहे, त्या भारतीय जनता पार्टीची क्षमता, भारतीय जनता पार्टीची ताकद, भारतीय जनता पार्टीला जनतेमध्ये असलेलं स्वीकारता ही प्रचंड आहे. त्याबद्दल शंका की मग आता ते असं म्हणतील ना केशवजी ते म्हणतील की तुम्ही नंबर 1 आहे तर लढायला हवं होतं. पुन्हा असं आहे बघा की ज्याला बोलण्याचे तोंड तर दाबता येत नाही, पण एकीकडे महाराष्ट्रात जर ते चांगलं घडत असेल तर मला असं वाटतं की ताई असेल त्या बाकी सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. ठीक आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की ताई असतील किंवा कोणी स्वागत केलं पाहिजे. अर्थात मला अभय देशपांडेंकडे जायचं आहे. अभय सर, गेल्या अनेक दिवसांपासून मी ताई येतो तुमच्याकडे की ही सगळी प्रक्रिया जी आहे ते जवळून बघतात. अभय सर, इतिहासात आपण डन्कर्कची यशस्वी माघार शिकलेलो आहे. चर्चिलनी माघार घेतली होती, यशस्वी माघार. प्रत्येक वेळेला लढायला जाताना आपण लढून जिंकलं पाहिजे, रक्त सांडून जिंकलं पाहिजे असं काही नसतं. तर ही यशस्वी माघार आहे. पुढे मुंबई महापालिकेचा मोठा रणसंग्राम आहे आणि परसेप्शन क्रिएशन जे आहे ते या निवडणुकीतून निश्चित झालं असतं. केशवजी किंवा सुषमाताई काही म्हणूत, कारण परसेप्शन तयार करण्यासाठी ही निवडणूक नक्की कामाला आली असती. तर ही नेमकी पुढच्या निवडणुकीतली गुंतवणूक आहे का? निश्चितपणे हे काय अभिजित, सतसत विवेक बुद्धी ती कधी आणि कोणामुळे जरी जागी झाली तरी त्याचं स्वागत केलं पाहिजे. दुसरी त्याचा परत उल्लेख करत नाही मी, पण या आधीच्या पोटनिवडणुकांमध्ये ही परंपरा पाळली गेली नव्हती ही वस्तू. तरीही मला वाटतं केशव उपाध्यायांची मी फार अडचण करणार नाही, कारण त्यांची मला माहिती आहे की परिस्थिती काय आहे. कारण ते एक निश्चित आहे की त्यांनी छान वापरलं की प्रत्येक वेळची राजकीय परिस्थिती वेगळी असते आणि त्यानुसार निर्णय घेतले जातात. मला वाटतं की हाच त्या सगळ्या निर्णयाचा मुख्य आधार किंवा गाभा आहे. कारण का प्रत्येक महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी मुंबई महापालिकेची निवडणूक नव्हती किंवा ती मुंबईतली निवडणूक नव्हती, तर आता भाजपाच्या दृष्टीने मुंबई महापालिकेची निवडणूक आहे आणि शिवसेनेला संघर्षाच्या पातळीवर ती शिवसेना वाढते, अधिक संघटित होते. हा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि हा संघर्षाच्या पातळीवर त्यांचा जर विजय झाला तर मुंबई महापालिकेमध्ये त्यांना एक मोमेंटम मिळेल, त्यांना एक मोठा त्यांना मनोधैर्य मिळेल आणि हा आधार मिळू नये
यासाठी त्यांना आता माघार घ्यायचा निर्णय घेतला असेल तर तो राजकीय आहे. ठीक आहे, हरकत नाही, परंपरा वगैरे गोष्टी आपण गृहीत धरू. परंतु याच वेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की पुढच्या काळामध्ये पण ही परंपरा आम्ही कायम राखू असा शब्द सगळे राजकीय पक्ष देतील का? तर नाही. कारण त्यावेळेसच्या राजकीय परिस्थितीनुसार ते निर्णय घेतील. एक आहे की हे सगळं शिवसेनाचा शिंदे गट असेल किंवा भाजपाला असेल अधिक ग्रेसफुली करता आलं असतं. त्याच्यासाठी असे एस्केप रूट अभय सर, पण हेच हे ज्या अर्थी ग्रेसफुली झालेलं नाहीये त्या अर्थी मग पुढचा प्रश्न नक्की हा उपस्थित येतो की यामध्ये उद्याची गुंतवणूक भाजपसाठी काय आहे? नाही, निश्चितपणे आता या निवडणुकीत माघार घेतल्यामुळे शिवसेनेला काही यशाचं किंवा विजयाचं श्रेय मिळणार नाही असं नाही. या निवडणुकीचा निकाल साधारणतः काय लागेल हे स्पष्ट झालं होतं आणि साधारणतः त्यांना म्हणजे कुठलीही निवडणूक ही शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचीच असते. त्याच्यामुळे ते एकतर्फी निवडणूक नसती झाली तरी पण त्यांना एज होता हे निश्चितपणे स्पष्ट दिसत होतं. आणि शिवसेना ज्या पद्धतीने संघटित होत होती ही संघटित होणं निश्चितपणे मला वाटतं की ते अडचणीच होतं. आणि त्यामुळे घेतलेला हे पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतलेली ही माघार आहे निश्चित आहे. याचा फायदा होणार की नाही हे तर आता निवडणूक आल्यानंतर कळेल. पण कुंपणावर बसलेले जे लोक असतात अशा लोकांसाठी सुद्धा अशा निर्णयांमधून एक इशारा मिळत असतो. म्हणजे या मुळात या निवडणुकीत भाजपाने न उतरता जर आपण निर्णय घेतला असता की भाई हे आमचे सहकारी होते आणि त्यांच्या मृत्यूनंतरची निवडणूक आम्ही लढवणार नाही तर ते अधिक ग्रेसफुली झालं असतं. परंतु आता ती संधी तर गेलेली आहे आणि निश्चितपणे शिवसेनेला याचा फायदा होईल. परंतु भाजपाने तो निर्णायक फायदा होऊ नये किंवा निर्णायक विजय मिळणार नाही याची काळजी घेतली. केशवजी हाच मुद्दा आहे की एकच सांगतो अभिजित, एखादी समोरच्या टीमला जिंकण्यासाठी एखादा रन आवश्यक असताना तुम्ही वाईड बॉल टाकून तर त्याच्या विजयाचा आनंद थोडा कमी करू शकता पण तो विजय झाला नाही असं होत नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. नाही, हे शेवटची कमेंट अत्यंत महत्वाची होती. पण केशवजी, उद्याची गुंतवणूक आहे असं सांगायला काही अडचण नाहीये, कारण की कुठलाही राजकीय पक्ष अंकगणित लक्षात घेऊनच निवडणुका लढत असतो आणि स्ट्रॅटेजी ठरवणं याच्यात काही चूक नाहीये. देशभरामधल्या निवडणुका हे स्ट्रॅटेजिकच होत असतात. त्यामुळे ही गुंतवणूक केली असेल तर ती काय चुकीची नाहीये. तरी मी अभिजित, मुळात पहिली गोष्ट असं आहे की तुम्ही शब्द काय वापरायचे तुम्ही ठरवा, त्यात मला काही ऍक्सेप्ट नाही. तर तुमच्या कोणते शब्द तुम्ही जरूर वापरा, तो पत्रकारांचा अधिकार आहे. भारतीय जनता पार्टीने मी तर पहिलं वाक्यात सांगितलं की आम्ही प्रत्येक निवडणूक, ग्रामपंचायत असो तर खासदारकी, लोकसभा या निवडणूक गंभीरतेनेच लढवू. कारण मुंबई महापालिका निवडणूकचा पूर्ण ताकदीने आम्ही लढवणार, तर काही शंका बाळगायचं कारण नाही त्यामुळे. त्यामुळे या सगळ्या, आणि आज ज्यांना आनंद वाटतोय बघा भाजपवर हरले घाबरले, त्यांनी त्याचे नक्की त्या आनंदात राहावं, आम्हाला काही त्याबद्दल म्हणायचं नाही. प्रश्न असा आहे की मी सांगितलं की आणि अभय देशपांडे की पुढच्या अशी परिस्थिती उद्भवणार आहे का? आता की मी तुम्हाला 10 उदाहरणं पण दिली. मग ते एनसी राष्ट्रवादीने कसे उमेदवार उभे केले, इथून सगळी उदाहरणं दिली, फक्त भाजप कारण नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही वेगळीच असते. त्याला मागचे सगळे संदर्भ जसे तसे लागू होत नाहीत, लागू करणं पण योग्य नाही. केशवजी मला एक गोष्ट फक्त मला तुम्हाला सांगायची. केशवजी, एकच सेकंद मला हवंय, कारण की देशभरातल्या सगळ्या निवडणुका भाजप अत्यंत रुथलेसली होते, इमोशनली अजिबात सुद्धा कुठला निर्णय घेत नाही. त्यामुळे हा निर्णय सुद्धा संवेदनशीलपणे तुम्ही म्हणत असाल तरी अत्यंत चाणक्षपणे किंवा अत्यंत आर्टिक्युलेशननी हा निर्णय घेतलेला आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नसावं. पण माझं म्हणणं असं आहे की यामध्ये लोकांना एक असं वाटतंय ना की परसेप्शन क्रिएशन, मी मगाशी पण शब्द वापरला केशवजी, आणि ह्या टर्म्स ज्याला आता राजकारणात चर्चा होईल पुढचे 3-4 दिवस, त्यावेळेला तुम्हाला पण याची उत्तर द्यावी लागतील की एक परसेप्शन क्रिएट झाला असतं, एक नॅरेटिव्ह शिवसेनेने सेट केलं असतं की ते ऋतुजा लटके समजा हारल्या असत्या तर त्या असं एक नॅरेटिव्ह सेट झालं असतं की पहा, एका दिवंगत आमदाराच्या पत्नीला हरवलं आणि तिच्या राजीनाम्यापासूनच हे सगळं चालू होतं, एकतर सीटच शिवसेनेची होती ती भाजपला गेली, एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट झालं असतं. ते निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणं तुम्ही टाळलंय का? पुन्हा मी सांगतो की सगळे संदर्भ हे आपल्याला स्टुडिओत बसून त्याची उत्तर देता येत नाही. एक पत्रकार म्हणून तुम्ही त्याची उत्तर जरूर शोधू शकता तुमच्या शब्दात. आम्ही तुम्हाला विचारतोय का ते शब्द माझे असतील, मी माझ्या योग्य शब्दामध्ये मी सांगितलं, यापूर्वी पण सांगितलं. मुळात असं आहे की आम्ही पंढरपूर जिंकलोच होतं ना. आम्ही त्यावेळी असं कुठे विषय झाला की बघा दिवंगत नेत्याच्या शेवटी लोकांना जे योग्य त्या निवडणूक झाली असती, लोकांना जो योग्य वाटला असता तो उमेदवार लोकांच्या कौलावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यासाठी अशा नॅरेटिव्हचा विषयच येत नाही. जो नॅरेटिव्ह तुम्ही तुमच्या म्हणताय त्याच्यामध्ये असं कोणतेही नॅरेटिव्ह सेट नसतं झालं. एक त्यातलं सुषमाताई, गुंतवणूक भाजपची उद्याची या माघारीमधनं नेमकी काय, याचं स्पष्ट उत्तर भाजप तर देत नाहीये.
पण शिवसेनेसाठी सुद्धा हे फार मोठं नाही, कारण शिवसेनेला जर ही निवडणूक ताकदीनं लढता आली असती तर महानगरपालिका निवडणुकीसाठी एक मैदान तयार करता आलं असतं. ती संधी भाजपच्या माघारीनं हिरावून घेतलीये. शिवसेना निश्चितपणे आजची जी आमची ऋतुजाताईंचा जो विजय आहे, आनंद नक्की आहे, परंतु या आनंदाने आम्ही हुरळून गेलोय किंवा हवेत आहोत किंवा काहीतरी कल्पनेत भरारा मारतोय असं मात्र अजिबात नाही. कारण ज्या पद्धतीने भाजपाच्या खेळी आहेत वेगवेगळ्या, त्याच्यापासून आम्ही अनभिज्ञ निश्चितच नाही किंवा भाजपा इतकी सहजासहजी एखाद्या गोष्टीतून माघार घेते असं अजिबात नाही. केशवजी जे वाक्य वापरलं त्यांनी की प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात, ते प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात. यातूनच दुसरा अर्थ असा निघतो की आम्ही राजकीय संवेदनशीलता, संस्कृती वगैरे काहीही जपलेली नाही. सुषमाताई, प्रश्न मी शिवसेनेबद्दल विचारलंय. मी शिवसेनेबद्दलच बोलत आहे. दुसरं वाक्य जे अभय सरांनी वापरलं की परसेप्शन, आता जर त्यांनी माघार घेतली असेल तर मग इथून पुढे माघार घेण्याचा ते शब्द देतील का? या सगळ्या वाक्यांची जर गोळाबेरीज एकत्रित केली तर शिवसेना ही या सगळ्या वाक्यांचा राजकीय अभ्यास करून पुढची पावलं फार सावधानतेने टाकेल. शिवसेना या भ्रमात अजिबात नाही की आता ज्या पद्धतीने निवडणूक झाली तशीच पुढे होणार आहे. निश्चितपणे आपण जो प्रश्न मला विचारताय की या विजयाने जर ही चुरशीची निवडणूक झाली असती तर नरेशन अजून काही वेगळे सेट झाले असते का? कदाचित विजय जरी आमचा झाला तरी झाला असता तरी नरेशन सेट करण्यासाठी ती संधीच आम्हाला मिळू नये यासाठी भाजपानं खेळलेली चाल आहे. इतके न समजणे इतके आम्ही दुधखुळे नक्कीच नाही. अच्छा, म्हणजे माघारीनं तुमचं पण नुकसान झालं असं तुम्ही मान्य करताय? नाही, अजिबात नाही. याने नुकसान झालंय असं आम्ही अजिबात मान्य करत नाही. परंतु भाजपने जी खेळी खेळली आहे ती महापालिका इलेक्शनचं भांडवल म्हणून खेळली आहे इतकं आम्ही नक्कीच समजून आहोत. परंतु त्यांच्या डोक्यात जर असं असेल की नाही याच्याने आपण एक असं परसेप्शन सेट करू शकतो आणि आपण महापालिकेसाठी काहीतरी आपलं पुढे मैदान क्लिअर करू शकतो तर मात्र ते निश्चितपणे भ्रमात आहेत. कारण शिवसेना अशा कुठल्याही भ्रमात नाहीये. शिवसेना इझी गोईंग मधला विजय म्हणून आता पुढे पण आम्हाला इझी गोईंग निवडणूक असेल असं सुद्धा अजिबात मानत नाही. बरं, अभय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत. अभय देशपांडे जी सुषमा अंधारे यांनी साधारणतः मान्य केलेलं आहे की एक मोठं मैदान शिवसेनेच्या ताब्यातनं पण भाजपनं काढून घेतलेलं आहे, ही सुद्धा एक भाजपसाठी मोठी गुंतवणूक. नाही, निश्चितपणे नरेश यांचा ज्याचा उल्लेख आता सुषमाताईंनी केला ते आहे की या निवडणूक ही चुरशीची झाली असती तर त्याला पुढच्या काळामध्ये प्रचारात तो कशा म्हणजे एकूण इंटेन्सिटी बघता तो प्रचार कुठल्याच स्तरावर गेला लक्षात येत आहे. आणि जर त्याच्यातून उद्या मराठी अमराठी किंवा शिवसेनेच्या दृष्टीने जो आता शिवसेनेचा जो मतदार आहे तो कन्सॉलिडेट होणं याच्यातून ज्याच्या नरेटिव्हचा आता उल्लेख झाला असे वेगवेगळे संदर्भ तयार झाले असते. आणि निश्चितपणे आज म्हणजे सहानुभूती तर असतेच या निवडणुकीमध्ये, अशा पोटनिवडणुकांमध्ये, पण शिवसेनेला प्रत्येक टप्प्यावर अडवणूक होते शिवसेनेची, याच्यातून एक सहानुभूती तयार करण्याचा जो प्रयत्न चालू होता आणि तो त्याला बऱ्यापैकी यश मिळत होतं. अशा परिस्थितीमध्ये आणखी ही निवडणूक लढवून ती सहानुभूती अति परमोच्च स्तरावर घेऊन जाऊ देणं हे राजकीय शहाणपणाचं ठरलं नसतं एवढं भाजपाला निश्चितपणे लक्षात आलं. त्यामुळे हा घेतलेला निर्णय अतिशय व्यावहारिक निर्णय म्हणून याच्याकडे बघावं लागेल आणि त्याचं गुंतवणूक म्हणून, आता गुंतवणूक हा शब्द चुकीचा ठरेल कारण ती करायची असती तर ती फार आधी केली असती, परंतु मला वाटतं की हा व्यावहारिक निर्णय त्यांनी आज या टप्प्यावर का होईना घेतलेला एवढं निश्चित. पण मला एक प्रश्न सुषमा अंधारेंना पण विचारायचा आहे की ज्या राजकीय संस्कृतीचा उल्लेख वारंवार शिवाजी पार्क करून उद्धव ठाकरेंनीही केला, आता भाजपनं एक पाऊल पुढे येऊन कुठल्याही संदर्भानं का होईना पण त्यांनी तो उमेदवार मागे घेतलाय. उद्या जर अशी परिस्थिती आली तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी संवेदनशीलता दाखवेल का? अशी संवेदनशीलता शिवसेनेने वारंवार दाखवलेली आहे. मुद्दा हा आहे की जो अभय सरांनी उपस्थित केला की तुम्ही आता ज्या परिस्थितीत भाजपाने निर्णय घेतलेला आहे असा निर्णय भाजपा इथून पुढे सातत्याने घेत राहील का? दुसरी गोष्ट अशी की मैदान मारलेलं आहे वगैरे असं मला अजिबात वाटत नाही. कारण
ती निवडणूक जागा दिवंगत रमेश लटके साहेबांनी आपल्या स्वकर्तृत्वाने ती जागा सिद्ध केलेली होती. ती जागा शिवसेनेचीच होती. ती शिवसेनेलाच मिळणार होती. फक्त आम्ही चलो बक्ष दिया हे जे राजकारण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे भाजपाने, तर तो प्रयत्न मात्र अतिशय केविलवाना प्रयत्न आहे. कारण तुम्ही सहजासहजी कुणालाही बक्षत नाही, ते आम्हाला चांगलं माहिती आहे. किंवा तुमचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नातनं जी खेळी साधण्याचा जो प्रयत्न करताय त्याने सुद्धा काहीही साध्य होणार नाही. राज्यातली संतापाची लाट, छोटासा तुम्ही जो मनाचा मोठेपणा दाखवण्याचा बेगडी प्रयत्न भाजपाने केलेला आहे. सुषमा अंधारेजी, भाजपनं केलेल्या या प्रयत्नानं तुमचा उमेदवाराचा मार्ग मोकळा झालाय. विजय मी आता म्हणणार नाही कारण निवडणूक होणं बाकी आहे. मार्ग हा मोकळा झालाय. फक्त मुद्दा इतकाच आहे की जेव्हा जेव्हा राजकारणामध्ये असे निर्णय घेतले जातात, जेव्हा महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थिती सारखी परिस्थिती असते, त्यावेळेस त्या निर्णयांच्या मागे बरीच मोठी विचारसरणी असते आणि भविष्यातले अनेक आडाखे त्यामध्ये रंगलेले असतात. आणि म्हणूनच या आडाख्यांचा अंदाज काय आहे याच्याच अंदाज बांधण्यासाठी ही चर्चा आपण केली होती. आपण सगळ्यांनी आपापली मतं यामध्ये मांडलीत. स्पष्ट हेच आहे की कोणीही याबाबत स्पष्ट उत्तरं द्यायला तयार नाहीयेत. मात्र महाराष्ट्रामध्ये उद्या येणाऱ्या राजकारणाची अनेक बीज या एका पावलामध्ये गुंतली गेलेली आहेत हे मात्र नक्की. या चर्चेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.